नमस्ते सर्वांना, मी अंजली कदम। स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर देवस्थानच्या इथे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पूर्ण मंदिर पाहणार आहात। मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर कसा आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। महाराष्ट्रात दत्त संप्रदायाचा सर्वत्र प्रसार झालेला आहे। डोंगरदऱ्या आणि शिखरांच्या टोकांवर अनेक ठिकाणी नाथपंथीय स्थानांची निर्मिती झालेली आहे। पुण्याच्या दिवे घाटाजवळ डोंगरावर थाटलेले हे स्थान यापैकीच एक आहे। कानिफनाथ गड सह्याद्रीच्या पश्चिम डोंगर रांगांवर सासवड येथे बोबगाव येथे आहे। कानिफनाथ गडावर कानिफनाथ यांचे सुमारे 800 वर्षांपूर्वीचे एक प्राचीन मंदिर आहे। आज आपण याच मंदिराला भेट देणार आहोत आणि संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पुण्यापासून साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर कानिफनाथ मंदिर आहे। पुण्यावरून सासवडला जाताना खडी मशीन चौक, मग बोबदेव घाट मार्गे बोबगाव या गावाजवळ कानिफनाथ गड हे ठिकाण आहे। पुण्यावरून सासवडला जाताना बोबदेव घाट क्रॉस केल्यानंतर 5 ते 6 किलोमीटर अंतरावर रस्त्यालगतच आपल्याला एक मोठी कमान दिसते। मंदिराची कमान अतिशय भव्य आणि सुंदर आहे। कमानीमधून आत गेल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर अंतरावर मंदिर आहे। रस्त्याच्या आजूबाजूला शेती आणि बंधारे असल्यामुळे पावसाळ्यात सर्व परिसर निसर्गरम्य दिसतो। मेन रस्त्यावरूनच जात असताना आपल्याला डोंगरावरील मंदिर नजरेस पडतं। मंदिराकडे जाणारे रस्ते अतिशय सुंदर आहेत। रस्त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला शेती पाहावयास मिळते आणि आपण आता आलेलो आहोत मंदिराच्या परिसरामध्ये। मंदिरापर्यंत वाहने जाण्यासाठी रस्त्याचं खूप छान असं नियोजन केलेलं आहे। हे आहे मंदिराचं मेन गेट आणि अगदीच थोड्या अंतरावर आहे मंदिराची मेन कमान। कमानीतून आत गेल्यानंतर गडावर पार्किंगची खूप मोठी अशी व्यवस्था आहे आणि मंदिराच्या आजूबाजूलाच पूजेचे सामान, स्नॅक्सचे, लहान मुलांच्या खेळण्यांचे छोटे छोटे स्टॉल्स पाहावयास मिळतात। सुरुवातीलाच आपल्याला वेताळांची मूर्ती दिसते, कारण नवनाथांनी वेताळाला हरवलेलं आहे। नवनाथांचे कुठेही मंदिर असो तिथे वेताळ असतात। आणि पुढे एक दगडी दीपमाळा आहे आणि या दगडी दीपमाळ्याच्या मागच्या बाजूस कानिफनाथ गडाचे शिल्पकार वैकुंठवासी हबप कृष्णाजी फडतरे उर्फ बापू यांची सुंदर अशी मूर्ती आहे। आणि याच्या मागे नवनाथांची सुंदर अशी कमान आहे। त्या ठिकाणी आपल्याला नवनाथांच्या जन्मकथा पाहावयास मिळतात। संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांचे शिल्प आहेत आणि काही पायऱ्या चढून वर मंदिरात जावे लागते। मूळचे मंदिर लहान आहे। लहान म्हणजे एक गुफा आहे, त्यात सरपटत आत शिरावे लागते। मंदिरातील गाभारा मोठा आहे। आत शिरण्यापूर्वी शर्ट, बनियन, बेल्ट काढावे लागते। मंदिरात आत जाण्यासाठी
दरवाजा नसून एक चौकट आहे, त्यातून आत जावे लागते. 1 बाय 1 फुटाची चौकट आहे. कितीही जाड व्यक्ती असेल तरी त्यांना सरपटत जावे लागते. गाभाऱ्यामध्ये 15 ते 20 माणसं मावू शकतात, एवढा मोठा गाभारा आहे. आत प्रवेश केल्यानंतर धुपांचा व फुलांचा सुगंध मन प्रफुल्लित करते. मुख्य गर्भगृहात स्त्रियांना प्रवेश नाही. याच वेळी लिहिलेला एक संदेश आपले स्वागत करतो. असे श्रद्धा ज्याच्या उरी त्यास दिसे कानिफनाथ मुरारी. कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला, म्हणून त्यांना कानिफनाथ असे म्हटले जाते. कानिफनाथांची जन्मकथा सांगणारं हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळते. कानिफनाथ महाराज हे नवनाथ महाराजांपैकी एक आहेत. श्री क्षेत्र मढी अहिल्यानगर येथे त्यांची समाधी आहे. या टेकडीवरून दिवेघाट, मस्तानी तलाव तसेच पुण्याचा काही भाग व कात्रजमधील जैन मंदिरही दिसते. गडावरील परिसर अतिशय स्वच्छ, सुंदर आणि निसर्गरम्य आहे. मंदिरात दुपारची आरती झाल्यानंतर छान अशी महाप्रसादाची सोय केलेली आहे. प्रशस्त असा हॉल आहे आणि महाप्रसाद घेतल्यानंतर तिथे प्रत्येक भाविक आपली प्लेट स्वतःच स्वच्छ करून ठेवतात. प्लेट साफ करण्यासाठीची एक व्यवस्थित अशी सोय आहे. पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय आहे आणि प्लेट साफ केल्यानंतर प्लेट्स व्यवस्थित ठेवण्यासाठी सुद्धा छान असे रॅक लावलेले आहेत, त्यामुळे भाविकांची गैरसोय होत नाही. प्रशस्त असा हॉल आहे. भोजन ग्रहण करताना भाविकांनी कोणते नियम पाळले पाहिजेत याची व्यवस्थित सूचना केलेली आहे. मंदिराच्या परिसरामध्ये लहान मुलांसाठी छोटंसं गार्डन आहे. परिसर अतिशय सुंदर आहे. बॅक साईडला मंदिराच्या वॉशरूमची सोय आहे आणि मंदिराच्या मागच्या साईडलाही महादेवाचं मंदिर, मारुतीचं मंदिर, गणपतीचं मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. मंदिरात जाण्यासाठीचे 2 रस्ते आहेत. हा एक मागचा रस्ता आहे.
रस्त्याच्या आजूबाजूला छान अशी शेती आहे आणि या शेतातीलच फळं भाज्या तिथे आपल्याला विकत मिळतात. फळं भाज्या एकदम फ्रेश आणि छान असतात. नक्की तुम्ही या मंदिराला भेट द्या. श्री क्षेत्र कानिफनाथ मंदिर बोपगाव. मंदिर तुम्हाला कसं वाटला, मंदिराचा परिसर कसा वाटला? खूप सुंदर आहे. नक्की तुम्ही आवर्जून भेट द्या या मंदिराला. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.